पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे, दुर्गामाता महिला बचत गटाच्या अध्यक्षा वैशाली पाटोळे आणि श्रीकांत दादा पाटोळे मित्रपरिवाराच्या माध्यमातून केसनंद तालुका हवेली येथे महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्रीकांत दादा पाटोळे मित्रपरिवाराकडून आतापर्यंत केसनंद आणि परिसरातील नागरिकांसाठी अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून काल 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांसाठी भव्य केवायसी मेळावा, मेहंदी, हेअरस्टाईल, मेकअप, आरी वर्क, नथ मेकिंग, महिला बचत गटाचे स्टॉल आणि मोफत खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आले होते। तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष महिलांचा या निमित्ताने सन्मान करण्यात आला। जनसामान्यांच्या सेवेसाठी 24 तास तत्पर राहण्यासाठी श्रीकांत पाटोळे यांच्या वतीने जनसंपर्क कार्यालयाचे या निमित्ताने उद्घाटन करण्यात आले। श्रीकांत दादा पाटोळे आणि मित्रपरिवाराने केलेल्या कार्याचे सर्व स्तरावरून आता कौतुक होते। मी श्रीकांत सुभाष पाटोळे। आज आपल्या महिला दिनानिमित्त आपण केतन गावामध्ये महिलांसाठी केवायसीचा लाडक्या बहिणीचा मेळावा, भव्य असा मेळावा संपन्न केला आहे। त्याचप्रमाणे केतन गावातील ज्या माता भगिनी त्यांच्यासाठी आपण आरी वर्क असेल, नथ मेकिंग असेल, हेअरस्टाईल असेल, त्याचप्रमाणे ब्युटी पार्लरचे काही क्लास असतील त्या कार्यक्रमाचं, त्याचप्रमाणे महिला बचत गटाचे आपण इथे स्टॉल अवेलेबल केलेले। मी वैशाली श्रीकांत पाटोळे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा। आज आम्ही इथे 8 मार्च रोजी महिलांसाठी काही उपक्रम राबवले आहेत। त्यामध्ये मेहंदी, हेअरस्टाईल, मेकअप, आरी वर्क, नथ मेकिंग आणि बचत गटाच्या स्टॉल लावलेले आहेत। सर्व महिलांसाठी खाऊ गल्लीचे नियोजन केले आहे। त्याच्या आधीही आम्ही महिलांसाठी खूप असे उपक्रम राबवले आहेत। तसे महिलांसाठी ई श्रम कार्ड काढणे, परत आधार कार्ड केवायसी करून दिली। आजही आधार कार्डची केवायसी करणे चालू आहे। तरी सर्व रेशनिंग कार्डच्या समस्याही आम्ही लोकांच्या दूर केल्या। ज्यांची रेशनिंग बंद आहे त्यांचे रेशनिंग चालू करून दिले। त्याचप्रमाणे ज्यांचे रेशनिंगचे कार्ड फाटलेले आहेत त्यांचे रेशनिंग कार्ड नवीन बनवून दिले। हा उपक्रम आम्ही कालच केला होता। आज महिला दिन असल्यामुळे महिलांसाठी हा उपक्रम राबवला आहे। तरी या महिला दिनाच्या निमित्ताने भरपूर महिलांनी सहभाग घेतला आहे। तसेच याचप्रमाणे यापुढेही आम्ही महिलांसाठी खूप असे उपक्रम आणणार आहेत की ज्या महिला बाहेर जाऊन काम करू शकत नाही त्यांना घर बसून हे काम करता येईल असा विचार मनात ठेवून आम्ही या महिलांसाठी उपक्रम राबवला आहे। धन्यवाद। आणि विविध क्षेत्रात उत्कृष्टपणे काम करणाऱ्या महिलांना आपण आज पुरस्कार आयोजित केला आहे। तरी सर्व महिलांचे मी अभिनंदन करते की त्या इथे येऊन त्यांनी पुरस्कार स्वीकार केला। याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते आणि थांबते। वैशाली ताई पाटोळे आणि श्रीकांत दादा पाटोळे यांनी खूप छान या ठिकाणी महिला दिनानिमित्त प्रशिक्षण आयोजित केले आहे। तर ह्या प्रशिक्षणामध्ये मेहंदी, हेअरस्टाईल, मेकअप, आरी वर्क, नथ मेकिंग, तसेच बचत गटाचे विविध प्रकारचे स्टॉल। तर आजचा हा दिवस, आज 8 मार्च महिला दिनाचा, याचा औचित्य साधून खूप छान हा उपक्रम ताईंनी या ठिकाणी राबवला आहे। सगळ्यात महत्वाचं का महिला दिनाच्या निमित्तानं खूप सारे भाषण होतात, खूप साऱ्या ज्याही व्यक्ती कोणी जे असेल तर ते महिलांना सांगत असतात का सक्षम बना, सुदृढ बना, बाकी सर्व गोष्टी त्यामध्ये आहेत। पण आज या ठिकाणी वैशाली ताईंनी व दादांनी खूप छान या ठिकाणी उपक्रम हा घेऊन या ठिकाणी प्रशिक्षण महिलांना दिले का जेणेकरून महिलांचा उद्योग व्यवसाय वाढेल किंवा त्यांना एक चालना मिळेल, एक संधी मिळेल। तर आज या ठिकाणी मी एक राजमाता प्रतिष्ठान संस्थेकडून मी ही वेगवेगळे प्रकारचे प्रशिक्षण देत असते। ते प्रशिक्षण या ठिकाणी देण्याचा ताईंनी मला संधी दिली, त्याबद्दल खरंच ताईंचं खूप खूप धन्यवाद। आज या ठिकाणी उमेद ह्या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देते। जागतिक महिला दिनानिमित्त आज श्रीकांत दादा पाटोळे तसेच वैशालीताई पाटोळे यांनी आज केसन गावामध्ये महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत। तर त्या माध्यमातून आज एवढंच सांगू इच्छिते की महिलांना आज स्वतःच्या पायावरती उभं राहून, चूल-मूल न राहता स्वतःच्या पायावर उभं राहून आपले स्वतःचे व्यवसाय कशा पद्धतीने चालवता येतील आणि त्या व्यवसायातून आपल्याला आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल
या माध्यमातून आज श्रीकांत दादांनी तसेच वैशालीताईंनी हा उपक्रम राबवलेला आहे. खरोखर आज या दोन्ही उभयंतांचे आज कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण आपण म्हणतोच आपल्या भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले तसेच ज्योतिबा फुले, जसे सावित्रीबाईंच्या पाठीमागे ज्योतिबा फुले होते तसेच आज आमच्या वैशालीताईंच्या पाठीमागे श्रीकांत दादा आहेत. आणि खरोखरच चांगली शिकवण समाजाला त्यांच्याकडून देण्यासारखी घेण्यासारखी आहे. असंच त्यांचं कार्य पुढे चालत राहावं, त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो अशा शुभेच्छा तर मी देतच असते नेहमी. त्यांच्या सर्व इच्छाही पूर्ण झाल्या पाहिजेत. आज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.